सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथील शेतकऱ्याचा शेत रस्त्यासाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. दुसरबीड येथील शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी ये जा करण्यासाठी वहिवाट रस्त्यालगत पाटबंधारा असून अडवलेले पाणी झिरपून रस्त्यात चिखल झाला असून बाजूच्या पायवाटेवर शेतकऱ्यांनी काटाड्या व दगडी खीळ रचून अडवणूक केल्याने या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय बीड येथे तक्रार दाखल करून सुद्धा रस्ता काही मोकळा झाला नाही. या अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना राजकीय वरदहस्त असल्याने आम्हा शेतकऱ्यांना मशागतीसाठी शेतीकडे जाणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे दुसरबीड येथील गजानन सांगळे, गीता गजानन सांगळे, हिंदू नारायण सांगळे, शालिनी विजय नागरे, शिवगंगाबाई सांगळे, कांताबाई सांगळे, आशा सांगळे, कैलास नारायण सांगळे हे आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत रस्ता मोकळा करून दिला जात नाही तोपर्यंत उपोषण सोडले जाणार नाही असे निवेदन तहसीलदार सिंदखेड राजा यांना निवेदन देऊन उपोषणास बसले आहेत. यावर राजकीय वरदहस्तामुळे अधिकारी न्याय देतील का नाही अशी चर्चा ग्रामस्थांकडून केली जात आहे. समाज गर्जना न्यूज मराठी बुलढाणा प्रतिनिधी बाबासाहेब मस्के यांच्याकडून. बाबासाहेब मस्के, काँग्रेस पक्षाचे मोठी नेते, अडचण आहे. उपोषणस्थळी भेट देऊन काय म्हणतात ते पहा. या 2 दिवसाच्या आत रस्ता एकदा खुला करून देण्यात यावे. नाही केला हे आज आम्ही सगळे माझे सहकारी घेऊन यांना जाहीर पाठिंबा आहे. आणि कोणी तहसीलदार साहेबांना तात्काळ यायचं काम मार्गी लावा. नाही लावलं तर आज हे शेतकऱ्याच्या आज या समस्या विचारल्या की आत्महत्या करण्याच्या याच्यावर आले ते तरी यांचं काम मार्गी लावा ना. जय जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय शेतकरी.